नमस्कार, मी पंजाब डक। आज सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस काय होणार आहे। 13 तारखेपासून परतीच्या पावसाला राज्यात सुरुवात होणार आहे, म्हणून हा परतीचा पाऊस चांगला पडणार आहे। म्हणून खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस खूप जोरदार बसणार आहे। त्याच्यानंतर कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर ह्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी नाही विहिरीला आलं। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 13 सप्टेंबर नंतर जे परतीचा पाऊस येणार आहे, तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा। आणि पण विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे देखील मध्ये विदर्भचे 6-5-11 जिल्हे, मराठवाड्याचे 7 म्हणजे 20 जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजे 11 तारखेलाच काय होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यामध्ये 11 तारखेला दस्तक देणारे पाऊस, म्हणून हा 11 तारखेचा अंदाज, 11 सप्टेंबरचा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर ते 12ला पाऊस काय होणार आहे, पुन्हा परभणी जिल्ह्यापर्यंत येणार आहे। परभणी, लातूर, बीड जिल्ह्यामध्ये 12ला येणार आहे, परभणी, लातूर, बीड, जालना इकडे बुलढाण्यापर्यंत येणार आहे। 13ला मात्र संपूर्ण महाराष्ट्र परत यावून टाकणार आहे, 14ला आणखीन परत जाणार आहे, 15ला पुन्हा जास्त वाढत जाणार आहे। म्हणजे जवळपास 11 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत राज्यात परत 11 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा परत एक पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि तो पाऊस मध्ये आता जे पडला त्याच्यापेक्षा जरा मोठा असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खास करून नांदेडकरांना सांगितलं होतं की तुमच्याकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून नांदेडकरच्या जनतेने 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही तुमचे आपले पाळीव प्राण्याची काळजी घ्या, स्वतःची घ्या, विजेपासून देखील काळजी घ्या। लातूर जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार नाही, तेलंगणाकडे खूप पडणार आहे, पुन्हा कर्नाटककडे पडणार आहे, त्याच्यामुळे तेलंगणा, कर्नाटकल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर द्राक्ष शेतकरी हा अंदाज ऐकत असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, 11 ते 17 सप्टेंबर मध्ये तुमच्या द्राक्ष पट्ट्यात देखील पाऊस पडणार आहे, म्हणून तुम्ही तुमचं ते द्राक्षाचं कसं नियोजन असतं, कधी फवारण्या करायच्या असतात ते तुम्ही तुमचं नियोजन ठरवायचं। पण त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये 2 पाऊस चांगले होणार आहेत, म्हणजे हे तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे अंदाज व्यक्त करत असताना मी काय करत असतो, 1 जानेवारीला स्वतःहून काय करत असतो, संपूर्ण अंदाज लिहून ठेवतो। तर तुम्हाला एक माहित असं म्हणून दाखवतो की हे पाहू शकता। आता हे पाऊस कधी येणार आहे, ह्याच्यानंतर डायरेक्ट 10, 11, 12, 13, 14, 15च्या दरम्यान येणार आहे, हे पाहू शकता। त्याच्यानंतर कधी पाऊस सप्टेंबर मध्ये 25, 26, 27, 28 सप्टेंबरला येणार आहे। म्हणजे ह्या तारखा कोणतं उपग्रह 4 महिन्याचा 5 महिन्याचा अंदाज देत नसतं, पण हे स्वतःहून मला 4 दिवस लागतात। त्याच्यानंतर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये काय होणार आहे, 11, 12, 13, 14च्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस लगेच निघून जायला तयार करणार आहे। आणि परत एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये लगेच मग थंडी कधी येणार आहे, तर नोव्हेंबरमध्ये 2 नोव्हेंबरला सगळे महाराष्ट्रातले शेतकरी स्वेटर घातलेले दिसते, म्हणून हे थंडीचा देखील अंदाज लिहून ठेवलेला आहे। म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे हे शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज हे काढलेलाच असतो, पण कोणाला दाखवत नाही, काय होतंय, कोणाचा फायदा होतोय, काही जणांचं नुकसान होतं, त्याच्यामुळे हे जास्त लांब पल्ल्याचा अंदाज लोकांना सांगत नाही, जे मित्र आहेत त्यांना सांगत असतो। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे सगळ्यात महत्वाची एक आनंदाची बातमी कशी की विदर्भ मराठवाड्यासाठी की 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत विदर्भामध्ये सूर्यदर्शन होणारे, पाऊस उघडणारे, स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडत, म्हणून विदर्भ मराठवाड्यातल्या 20 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत जिल्ह्यावाईज सांगतो की सातारा, सांगली आपलं, त्याच्यानंतर जिल्हा सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, इकडे बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, नांदेड 11 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, उघाड भेटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण हे 11 तारखेपर्यंत 4 तारखेपासून जरी इकडे उघाड जर भेटली
पण 4-5-6च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे, म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर परत उत्तर महाराष्ट्राकडे तुम्हाला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 13 सप्टेंबर पर्यंत तुम्ही काय करा, म्हणजे 13 तारखेपर्यंत तुम्हाला मग शेतीचे कामे करायला वेळ आहे। 13 सप्टेंबर पर्यंत तुम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेतीचे काम करून घ्या, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।